नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत ना, त्यासाठी इथे मी 2 पाइल्स रेडी करणार आहे आणि तुम्हाला तुमच्या बर्थ डेटवरून सिलेक्शन करायचं आहे. आपण इतरही ऑप्शन्स ठेवूया, आपण त्याला एक सिक्रेट साईन किंवा क्रिस्टलसुद्धा देऊ, पण आजची थीम ही डेट ऑफ बर्थ ही आहे. डेट ऑफ बर्थ वाईज तुम्ही चेक करू शकता आणि तुम्हाला असं वाटलं की नाही चित्रांवर किंवा क्रिस्टलवर सिलेक्ट करा तरीही तुम्ही करू शकता, असं काही नाही. सो पाईल नंबर 1साठी तारखा आहेत 1, 3, 5, 7, 9, 11 म्हणजे सगळ्या ऑड तारखा आहेत. 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29 आणि 31. आणि पाईल नंबर 2साठी सगळे इवन नंबर्स आहेत, समसंख्या 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28 आणि 30. सो आपण यांना क्रिस्टलसुद्धा देऊया. पाईल नंबर 1साठी मी ते क्रिस्टल आहे सनस्टोन आणि पाईल नंबर 2साठी रेनबो मूनस्टोन. हे 2 क्रिस्टल्स मी देणार आहे आणि आपण याला एक सिक्रेट साईनसुद्धा देऊया. पाईल नंबर 1साठी आहे फर्टिलिटी, हे चित्र आहे. आणि पाईल नंबर 2साठी एनलाइटनमेंट, हे चित्र आहे. सो या चित्रांवरून, सिक्रेट सायन्सवरून किंवा क्रिस्टलवरून किंवा मग तुमच्या जन्मतारखेवरून तुम्ही सिलेक्ट करा आणि सिलेक्शन झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टँड आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल डायरेक्टली. आणि आज आपण बघणार आहे की त्या तुमच्या पर्टिक्युलर बर्थ साईनसाठी काय मेसेज आहे, तुमच्यासाठी काय लिहून ठेवलं आहे ते आपण पाहणार आहोत, काय फेटेड आहे ते पाहणार आहोत. सो आपण आता रीडिंग स्टार्ट करूया. पाईल नंबर 1 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमचं कार्ड आहे हे फर्टिलिटीचं आहे आणि ह्याचा मेसेज असा आहे, द फिजिकल मेसेज जर रीड केला ह्याचा तर इथे लिहिलं आहे की द फर्टाईल इमॅजिनेशन और क्रिएटिव्ह थॉट, कीवर्ड्स दिलेले आहेत. फर्टाईल इमॅजिनेशन और क्रिएटिव्ह थॉट्स, स्ट्रॉंग मटेरियल इन्फ्लुएन्सेस, परहॅप्स अ प्रेग्नन्सी. आणि ह्या तुमच्या जन्मतारखा आहे, सगळे ऑड नंबर आहेत 1 पासून 31 पर्यंत मधले. सो आपण बघूया की काय फेटेड आहे तुमच्यासाठी ते. सो काही कार्ड्स मी ड्रॉ करते, आधी ओरॅकल कार्ड्स ड्रॉ करते. मून मेसेज पाहूया. आर्केंजल मायकल यांचा काय मेसेज आहे तुमच्यासाठी तो पाहूया आपण.
सो मून मेसेज आहे, स्टेप आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. हा नॉर्थ नोडचा मेसेज आहे. सन इन लिओ, फॉर्च्यूनची एनर्जी आहे, छानच आहे. दुसरा आहे व्हीनस इन ॲक्वेरियस, डिटॅचमेंट. आर्केंजल मायकल यांचा मेसेज आहे, यू आर प्रोटेक्टेड, यू आर सेफ विदिन युअर माय बबल ऑफ लाईट, यू कॅन प्रोसीड विथ कॉन्फिडन्स. असा आर्केंजल मायकल यांचा मेसेज आहे. द किंग एक चित्र आहे आणि द स्टॉर्म. टॅरो कार्ड्स काय येतात पाहूया. एक मिनिट. ओके, सो आता टॅरो कार्ड्स पाहूया. Bottom of the deck, 10 of cups. फर्स्ट कार्ड आहे ते 3 ऑफ पेंटॅकल्स आहे. द हँगमॅन, सॉरी, Knight of Pentacles, Strength, Five of Pentacles, Pentacles just set, Page of Wand, Six of Pentacles आणि 7 ऑफ स्पोर्ट्स. बॉटम ऑफ द डेक 10 ऑफ कप्स. इथे एक तर बरीचशी कार्ड्स ही पेंटॅकल्स आहेत. सो एक तर मॅनिफेस्टेशन संबंधी असू शकतं. म्हणजे तुम्हाला जी काही रिॲलिटी घडवायची असेल, जे काय ध्येय प्राप्त करायचं असेल, त्या नवनिर्मितीसाठी किंवा काय असू शकतो. किंवा मग मे बी तुमचे फायनान्सेस किंवा तुमचं भौतिक आयुष्य, तुमच्या भौतिक सुखासंबंधी हा मेसेज असू शकतो. तर फर्स्ट ऑफ ऑल इथे सन ऑफ लिओ आहे आणि म्हणजे एक पंचम स्थानामध्ये सिंह राशीमध्ये सूर्य स्वतःच्या राशीमध्ये बलवान. सो फॉर्च्यूनची एनर्जी आहे, म्हणजे एक सुदैवाची एनर्जी आहे. दुसरी ही जी आहे ना ॲक्वेरियसमध्ये म्हणजे कुंभ राशीचा शुक्र ही एनर्जी आहे. कुंभ रास मुळात कालपुरुष कुंडलीमध्ये 11व्या स्थानामध्ये जे आपला कर्माचा लाभ दाखवतं. 10वं स्थान हे आपलं कर्मस्थान आहे आणि कर्माचा लाभ हे 11वं स्थान आहे. सगळ्या प्रकारचे लाभ
तुमचं सोशल सर्कल, तुमचे सगळे जे आउटवर्ड एक्सप्रेशन्स तुम्ही जिथे जिथे समाजामध्ये वापरता ते स्थान आहे ते. आणि इथे शुक्र, तो सॅटर्नच्या राशीमध्ये शुक्र, ही इथे डिटॅचमेंटची एनर्जी आहे. मे बी कदाचित तुम्ही त्या संबंधी 11व्या स्थानासंबंधी त्याच्या कारकत्वाशी तुम्ही कदाचित डिटॅच असाल. जसं आता ह्या कार्ड्सवरून जर आपण ह्याचं एक पिक्टोरियल डिस्क्रिप्शन जर बघितलं तर मे बी ही कुठल्या तरी पाण्यामध्ये फसलेली व्यक्ती आहे आणि एक लांब कुठेतरी एक बोट उभी आहे. पाणी आता संत झाले. मे बी एखादं वादळ येऊन गेलेलं असेल, पण आता सगळं संत झालं आहे, सगळं शांत झालं आहे. पण त्या व्यक्तीला अजूनही कुठून तरी मदत मिळेल याची अपेक्षा आहे. सो कुठल्या तरी गोष्टीपासून तुम्ही डिटॅच आहात. मे बी कुठल्या तरी बाबतीत सोशली डिटॅच असू शकता, किंवा मग फायनान्शियली काही एक इश्यू असतील. कारण इथे 5 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. सो इथे एक फायनान्शियल प्रॉब्लेम्स मे बी तुम्ही कदाचित फेस करत असाल, असंही असू शकतं. तर फॉर्च्यून इज अ की कंजंक्शनमध्ये कार्ड आहे की या पॉईंट ऑफ टाईमला एक सुदैव, एक चांगलं, एक परमेश्वराची साथ ही एक प्रकारे तुम्हाला त्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी एखादी चावी असू शकते. इनफॅक्ट हा जो मेसेज आहे ना आर्कएंजल मायकल यांचा, ते पण म्हणतात की यू आर प्रोटेक्टेड. मे बी काहीही तुमच्या लाईफमध्ये कुठल्याही बाबतीत काहीही एक मिसअलाइनमेंट झाली असेल, किंवा कुठल्याही बाबतीचा प्रॉब्लेम झालेला असेल, की जसं वादळ कसं असतं, एक क्षणापुरतं येतं आणि एक बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये हलतात आणि परत ते सगळं जनजीवन सुरळीत होतं. म्हणजे आपण त्या गोष्टीशी ॲडजस्ट करतो, त्या सगळे जे काही प्रॉब्लेम्स झालेले असतात, क्रिएट झालेले असतात, आपण त्यातून सावरण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं लाईफ आपण पुढे कंटिन्यू करतो. सो यू आर प्रोटेक्टेड, यू आर सेफ विदिन माय बबल ऑफ लाईट अँड यू कॅन प्रोसीड विथ द कॉन्फिडन्स. हा जो मेसेज आहे ना, तो हा कुठेतरी मे बी कदाचित तुमच्या बाबतीत कोणाच्या तरी बाबतीत काही प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करत असाल, कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतातच. आता इथे फर्स्टचे कार्ड आहे तर 3 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड. हे जर पिक्टोरियल डिस्क्रिप्शन तुम्ही बघितलं तर ही इमारत आहे, ही अंडर कन्स्ट्रक्शन आहे. सो काही बाबतीमध्ये एक तुम्ही काहीतरी बिल्ड करण्याचा प्रयत्न करता, काहीतरी अचीव करण्याचा प्रयत्न करताय, बांधण्याचा प्रयत्न करताय, तुमच्या लाईफमध्ये काहीतरी उभं करण्याचा प्रयत्न करताय आणि त्यावरती तुम्ही काम करताय. बारीक सारीक डिटेल्सचा तुम्ही विचार करताय. हे कार्ड एक प्रकारचं स्किल डेव्हलपमेंट पण दाखवतं, एखाद्या गोष्टीची मास्टरी, किंवा मग तुम्ही त्यावरती बरंचसं काही काम केलेलं आहे, एक फायनल टच बाकी असू शकतो. एक बरीचशी मोठी इमारत ही उभी राहिलेली आहे अगदी, आणि आता एक थोडंसं फारसं कामच शिल्लक आहे. अशा प्रकारचं काहीतरी तुमच्या लाईफमध्ये तुम्ही केलं. पण मे बी काही बाबतीत हँगमॅनचं कार्ड दाखवतो इन कंजंक्शन, की त्याला एक स्टॅग्नेशन आलेलं आहे, कुठल्या ना कुठल्या बाबतीत स्टॅग्नेशन आलं आहे. मे बी त्यामुळे का होईना एक 5 ऑफ पेंटॅकल्सची पोझिशन तुमच्या लाईफमध्ये क्रिएट झालेली आहे. 5 ऑफ पेंटॅकल्स एक प्रकारची स्टॅग्नेशन, एखादी गोष्टमध्ये व्यत्यय येणे, किंवा एक स्कॅरसिटी निर्माण होणे, रिसोर्सेसमध्ये काही इश्यू क्रिएट होणे, हे असं दाखवत आहे. सो द प्रिन्सेस ऑफ वॉन्ड, म्हणजे पेज ऑफ वॉन्डचं कार्ड हे दाखवते की मे बी ही जी काय सिच्युएशन आहे ही मे बी कशा तिथे आलेली असेल, तर यातून एक बाहेर निघण्याचा मार्ग जो आहे ना, हे बाकीचे कार्ड्स डिनोट करतात. कसं तर एक जी काय सिच्युएशन असते त्यामध्ये तुमचा वेगळा पर्स्पेक्टिव्ह, वेगळं इमॅजिनेशन वापरून काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, असं इथे सांगितलं. हँगमॅन आणि द पेज ऑफ वॉन्डचं कार्ड. पेज ऑफ वॉन्ड ही नवीन क्रिएटिव्ह आयडिया आहे, नवीन प्रकारे एखादी गोष्ट करणे, आपली इमॅजिनेशन, क्रिएटिव्ह इमॅजिनेशन वापरणे. कारण इथे पंचमामध्ये सूर्य
सिंह राशीमधला सूर्य, आणि सिंह राशी मुळात पंचम स्थानामध्ये ते आपल्या क्रिएटिव्ह एक्सप्रेशनशी संबंधित असते. आपले सगळे बौद्धिक ज्या ॲबिलिटीज आहेत किंवा बुद्धीचा वापर करून जर आपण जे काही कलात्मकता आणतो आपल्या आयुष्यामध्ये ते पंचम स्थान दर्शवतं. सो पेज ऑफ वॉन्ड दाखवतं की एक नवीन प्रकारची इमॅजिनेटिव्ह पॉवर तुम्ही तुमची ॲक्टिवेट करून एक वेगळ्या त्या दृष्टीने एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही काहीतरी किंवा आहे ती परिस्थितीचा एक वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करून तुम्ही या सिच्युएशनमधून बाहेर येऊ शकता. द गव्हर्नमेंट शेफ हे जे नाईट ऑफ पेंटॅकलचं कार्ड, मुळात नाईट ऑफ पेंटॅकल हा कंटिन्यू डिटर्मिनेशनसाठी म्हणजे हा जो सैनिक आहे इनफॅक्ट नाईट म्हटल्यानंतर, पण हा स्लो अँड स्टेडीली काम करणारा सैनिक आहे की एक आपलं कामामध्ये सातत्य, डिटर्मिनेशन, एक सलग एक स्टेबल फोर्स लावून सातत्यपूर्ण आणि एक आपल्या क्रिएटिव्हिटीला किंवा एक जे फायनल आउटपुट त्याला कुठल्याही गोष्टीवरती सॅटिस्फाय न राहता की हे फायनल प्रोडक्ट आहे, यावरती मी सॅटिस्फाईड आहे असं न राहता त्यातूनसुद्धा काहीतरी नवीन निर्मिती करण्याचा प्रयत्न करणे इन कंजंक्शन आलेलं आहे. हँगमॅनचं कार्ड त्याला इन कंजंक्शन आहे. दुसरं म्हणजे द पेज ऑफ वॉन्डला कंजंक्शनमध्ये आहे. सो ही कार्ड्स काय दाखवतात, तुम्ही वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापरायचं तर या प्रकारे की एकतर वेगवेगळे इमॅजिनेटिव्ह आयडियाज वापरा, काहीतरी वेगळा मॉड्यूल किंवा काहीतरी एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापरून तुम्ही या दृष्टिकोनातून तुमची सिच्युएशन बघण्याचा प्रयत्न करा किंवा मग मध्ये त्या दृष्टीने कार्य करणं, तुम्हाला सातत्याने कार्य करणं गरजेचं आहे. भले मग तो एक स्टॅग्नेशनचा पिरियड असू शकतो, पण तिथे कुठल्याही एका गोष्टीवरती एखादं आउटपुट तुम्हाला मिळालं म्हणून तुम्ही त्यावरती सॅटिस्फाय झालात असं न करता अजून त्याच्यामध्ये काय पुढे अजून क्रिएट करता येईल, अजून त्याची गुणवत्ता किती चांगली करता येईल याचा विचार करून तुम्ही सातत्याने प्रयत्न करता. द स्ट्रेंथचं कार्ड हे यासाठी सांगतं की त्यासाठी तुम्ही तुमचं बौद्धिक चातुर्य, बौद्धिक तुमचं विजडम वापरण्याचं गरज आहे. स्ट्रेंथ हे आपलं इनर विजडम आहे, अंतर्मनाचं विजडम आहे की ते सातत्यपूर्ण कष्ट करण्यासाठी आणि तो संयम राखण्यासाठी एक तुम्ही तुमचं विजडम वापरायचं. असं सक्सेसचं कार्ड आहे तुम्हाला, सक्सेसचं कार्ड आहे आणि इन कंजंक्शन टू 7 ऑफ स्वोर्ड आहे. सो 7 ऑफ स्वोर्ड हे सांगतं की तुम्ही तुमची डिप्लोमसी वापरून तुम्ही सक्सेस मिळवू शकता. तुम्हाला जे काही तुमचं वर्क असेल, करिअर असेल, ज्या कुठल्या बाबतीमध्ये मे बी आता हा थोडासा स्टॅग्नेशनचा पिरियड असू शकतो, पण बॉटम ऑफ द डेक हा हे 10 ऑफ कप्स आहे. सो इमोशनल फुलफिलमेंट जे काय तुम्ही कराल त्यामध्ये तुम्हाला तुमचं मानसिक सुख सर्व प्रकारचं हे तुम्हाला मिळणार आहे. मीन्स तुम्ही जे काही घडवत आहे ते तुमच्या अगदी मनासारखं जे करू इच्छित आहे, जे मॅनिफेस्ट करू इच्छित आहे ते मनासारखं होणार आहे. त्यातून तुम्हाला एक सगळे लाभ मिळणार आहेत असंही दाखवतं. आणि दुसरं म्हणजे तर सक्सेस. 6 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड हे दाखवतं की एक कुठून तरी एक पैशाचा ओघ येणे किंवा कुठून तरी पैशाची मदत होणे हे 6 ऑफ पेंटॅकल्स दाखवतं. सो ही डिप्लोमसी वापरून तुम्ही जे तुम्हाला अचीव करायचं आहे ते तुम्ही मिळवू शकता. मग कुठूनही ते मग तुमचे मग एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुमचं काही फायनान्सेस अडकलेले असतील आणि ते तुम्हाला मिळवायचे आहेत, ओके. किंवा एखादी नवीन गोष्ट तुम्हाला घडवायचं आहे तर ती एक तुम्हाला युनिवर्सकडून त्या गोष्टी मिळवायच्या आहेत की एक परमेश्वराच्या याने की त्याला यश मिळू दे आणि त्यातून काहीतरी तुम्हाला त्याचा फायदा होऊ दे, फायनान्शियली त्याचे स्रोत निर्माण होते. तर तसंही तो त्या दृष्टिकोनातून सुद्धा हे 6 ऑफ पेंटॅकल्स बघू शकतो. पण ते जे हक्काचं आहे, जे न्यायाचं आहे ते मिळण्याचे हे कार्ड आहे 6 ऑफ पेंटॅकल्स. सो इथे द फर्टिलिटीचं कार्डसुद्धा सांगतो की हा जो पिरियड आहे तो बरंच काही मिळवून देणारा आहे, फॉर्च्यून आहे. तुम्ही तो फक्त तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची गरज आहे. नॉर्थ नोडचं कार्ड सांगतं द फर्टाईल इमॅजिनेशन, ही तुमची इमॅजिनेशन आहे. फर्टाईल इमॅजिनेशन, एक क्रिएटिव्ह थॉट किंवा स्ट्रॉंग मटेरियल इन्फ्लुएन्स वापरण्याची तुम्ही गरज आहे. सो हा पिरियड आहे तो एक बऱ्याच गोष्टी मिळवून देणार आहे. सो जिथे कुठे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही गोष्टी अडल्या असतील किंवा काही अचीव करायचं असेल, जे काही मॅनिफेस्ट करायचं असेल
जिथे तुम्ही काम करत असाल, मग तुमचं ते शिक्षणही असू शकतं. कारण पेंटॅकल्स म्हटल्यानंतर पेंटॅकल्स हे तुमचे फायनान्सेस दाखवतात, तुमचे मटेरियल नीड्स दाखवतात, तुमचं हायर एज्युकेशन दाखवतं, तुमचं फिजिक्स दाखवतं. या सगळ्यांमध्ये तुम्हाला जे काही करायचं असेल, जे काही तुम्ही करत असाल, प्रत्येकाच्या बाबतीत सिच्युएशन वेगळी असू शकते. सो जे काही तुम्ही करत असाल तर त्यामध्ये जे तुमच्या न्यायाचं आहे, हक्काचं आहे, ते तुम्हाला मिळणार आहे फक्त एक ठराविक प्रोसेसमधून गेल्यानंतर. दुसरं म्हणजे एक काहीतरी नाविन्य त्यामध्ये आणल्यानंतर, एक नाविन्य उतल्यानंतर असं म्हणता येईल. ही जर भावना असेल स्टॅग्नेशनची, तर त्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे, काहीतरी स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. हे पण कार्ड इन कंजक्शन दाखवतो. सो हा एक मेसेज आहे. सो पाईल नंबर 1, ज्यांची बर्थ डेट सगळे ऑड नंबर्स आहेत, त्यांना हा युनिवर्सकडून मेसेज आहे की तुम्हाला जे काही मॅनिफेस्ट करायचं असेल तर त्याला एक फर्टाईल पिरियड आहे. फक्त तुम्ही तुमचे प्रयत्न जे आहेत ते वाढवा आणि त्यामध्ये एक सातत्य आणा, एक चांगलं स्ट्रेंथ, एक आत्मिक बळ साधून सातत्यपूर्ण कष्ट करणं हाच त्याच्यावरची एक चावी आहे, असं इथे हा मेसेज दिसतो आहे. सो तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. फाईल नंबर 2, तुमचं कार्ड एनलाइटनमेंटचं आहे आणि तुमचे सगळे जे जन्मतारखा आहेत त्या इवन नंबर्स आहेत. सो आणि तुमचा जो क्रिस्टल आहे तो आहे रेनबो मूनस्टोन. सो आपण तुमच्यासाठी कार्ड्स ड्रॉ करूया. आधी एनलाइटनमेंटचं कार्ड वाचूया. फिजिकल मेसेज आहे, इट इज अ टाईम टू चेंज युअर पर्स्पेक्टिव्ह. By cultivating a sense of detachment, you can learn not to get back down in unnecessary details, trivialities and mind games. हा तुम्हाला मेसेज आहे. तुमची कार्ड्स ड्रॉ करूया. मून मेसेज पाहूया. ओके, ते कार्ड फ्लिप झालं आहे तर आपण हे कार्ड कन्सिडर करू. प्लॅनेटरी एनर्जी बघूया. सो फर्स्टचे कार्ड आहे, इट्स ऑलमोस्ट ओवर. युअर करंट चॅलेंजेस विल सून बी रिसॉल्व्ड अँड यू विल बी एबल टू लुक टू द फ्युचर विथ अ स्माईल. असं तुम्हाला आर्कएंजल मायकल यांचा एक संदेश आहे की तुमचे जे काही चॅलेंजेस असतील, ऑनगोईंग जी काही सिच्युएशन असेल ते आता रिसॉल्व्ह होऊन तुम्हाला एक चांगलं फ्युचर प्राप्त होणार आहे. दुसरं म्हणजे नथिंग इज येट सेट इन स्टोन, असा म्युटेबल मूनचा मेसेज आहे. त्या दृष्टीने सध्या तरी स्टेटस को आहे असंही म्हटलं आहे. हे कार्ड पाईल नंबर 1ला सुद्धा रिपीट झालं आहे, द की. आणि दुसरं आहे स्टे ऑन टार्गेट. इथे सॅटर्न इन सॅजिटेरियस, फुलफिलमेंट ही एनर्जी आहे. आणि दुसरी आहे मर्क्युरी इन पायसेस, इन्स्पिरेशन.
टॅरो कार्ड्स पाहूया. Bottom of the deck, 8 of cups. Seven of Wands, Temperance, Knight of Pentacles, Seven of Cups, the Magician, the World, Nine of Swords, Six of Pentacles. Bottom of the deck, 8 of Cups. म्हणजे इथे इट ऑलमोस्ट ओवर, युअर करंट चॅलेंजेस विल सून बी रिसॉल्व. म्हणजे इथे जे स्टे ऑन टार्गेट म्हटलं आहे ना, म्हणजे बरोबर निशाण्यावरती हा जो बाण दाखवला आहे. सो जे काही तुम्हाला अचीव करायचं आहे ते तुम्ही अचीव करणार आहात असा अर्थ होतो इथे. दुसरं म्हणजे ही सॅटर्न इन सॅजिटेरियस ही जी आहे फुलफिलमेंटची एनर्जी. सो नवम स्थानामध्ये सॅटर्न आहे. धनु राशीचा शनी. सो धनुरास ही मुळात धर्मस्थानात आहे. जसं पहिलं पंचम आणि पहिलं स्थान, पंचम स्थान आणि नवम स्थान ही सगळी धार्मिक स्थान आहे, धर्मस्थान आहे ती. आणि त्या धर्मस्थानामध्ये गुरुच्या राशीमध्ये सॅटर्न आहे. सो आणि मुळात हे नवम स्थान जे आहे हे दीर्घ लांबच्या प्रवासाचं किंवा तुम्हाला जे भाग्याची साथ मिळणं, भाग्योदय होणं, भाग्याची साथ मिळणं किंवा तुम्ही धार्मिकदृष्ट्या जर काही करत असाल, अध्यात्माकडे काही करत असाल, एक मंत्रपठण किंवा गुरुभक्ती करत असाल तर त्या दृष्टीने ही प्लेसमेंट खूप चांगलेली आहे. म्हणजे ज्यांना प्रवास वगैरे करायचा असेल तर त्यांना तो होऊ शकतो. कारण द वर्ल्डचं कार्डसुद्धा आहे, ट्रॅव्हलचं कार्ड आहे. आणि हा प्रवास हा दूरचा प्रवास आहे. कारण याच्या अगदी अपोजिट जे थर्ड हाऊस आहे ना, 9th हाऊसच्या अगदी अपोजिट सप्तमामध्ये थर्ड हाऊस आहे, तो आपला डेली छोटा मोठा प्रवास आहे. सो ह्या ग्रहांचा तिथेसुद्धा एक ॲस्पेक्ट असतोच. सो प्रवासाच्या बाबतीमध्ये किंवा तुमचं कम्युनिकेशन, थर्ड हाऊस हे कम्युनिकेशन आहे. सो कम्युनिकेशन, तुमचा प्रवास या बाबतीत काही गोष्टी या मार्गी लागणार आहेत असं दिसतं आहे. आणि सर्वात लास्ट कार्ड हे 6 ऑफ पेंटॅकल्स. 6 ऑफ पेंटॅकल्स हे काळामुळं हेच दाखवते की जे कायद्याने तुमचं आहे
जे लिगली तुम्हाला मिळणं गरजेचं आहे ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. हे लास्ट कार्ड हे तुमचं अचिव्हमेंट आहे. हे तुम्ही अचीव करणार आहात. मे बी बऱ्याचशा पॉसिबिलिटीज पण तुम्हाला ओपन होतील. ऑपॉर्च्युनिटीज, संधी उपलब्ध होतील काही प्रमाणात. पण ते तुम्हाला गरजेचं आहे, अचीव व्हायचं आहे, किंवा मे बी कोणाकडून तरी ते तुम्हाला यायचं बाकी आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. ही मे बी तुमच्या एम्प्लॉयरकडून यायचं असेल किंवा काही, किंवा एखाद्या दानशूर व्यक्तीकडून पैशाची मदत मिळू शकते. फायनान्शियल गेन्स मिळण्याचं कार्ड आहे. दुसरं म्हणजे तुमचे पजेशन्स वाढण्याचे कार्ड आहे. आणि काही बाबतीमध्ये त्या दृष्टीने मोमेंटचं कार्ड नाईट ऑफ पेंटॅकल दाखवतं. त्या बाबतीमध्ये एक सुरुवात झाली आहे काही गोष्टी मिळण्यासाठी. आता इथे जर बघितलं ना तर मीन राशीमध्ये बुध ही प्लेसमेंट चांगली नाही आहे ॲक्च्युली. तसं बघितलं जर तुम्ही वैदिक ज्योतिषशास्त्राचा जर विचार केला तर मीनेचा बुध चांगली फळं देत नाही. पण मीन रास ही कालपुरुष कुंडलीमध्ये 12व्या स्थानातली रास आहे. 12वे स्थान हे सगळ्या प्रकारच्या अडथळ्यांचं आहे, नाशाचं आहे, हानीचं आहे. आणि तिथे बुध हा तुमचा डे टू डे लाईफचा ग्रह आहे. सो डे टू डे लाईफ तुमचं हर्ट होणं म्हणजे एक संवाद साधताना त्रास होणं, छोट्या मोठ्या प्रवासामध्ये प्रॉब्लेम्स होणं, या गोष्टी होऊ शकतात. कारण कालपुरुष कुंडलीमध्ये तृतीय स्थान किंवा बुध हा तृतीय स्थानाचा आणि षष्ठ स्थानाचा ग्रह आहे. सो एक प्रकारे आजाराच्या दृष्टीने किंवा हे तुमच्या डे टू डे 6th हाऊससुद्धा हे काय तुमचं डे टू डे जे तुमचं वर्क लेवल आहे, तुमचे नोकरीचं स्थान ते आहे. तुमच्या ऋणरोगाचं स्थान आहे 6th हाऊस. सो तिथला त्या संबंधितचा ग्रह हा 12व्या स्थानामध्ये व्ययस्थानामध्ये असणं हे तशी बघितलं तर प्लेसमेंट चांगली नाही आहे. पण आता 12वं स्थान हे परदेशागमनांचं पण आहे, म्हणजे परदेशी प्रवासाचं सुद्धा आहे 12वं स्थान. तुम्हाला इथे वर्ल्डचं कार्ड आहे, परदेश प्रवासाचं आहे. सो 12वं स्थान हे परदेशी गमनाचं आहे. दुसरं म्हणजे स्पिरिच्युअलिटीचं आहे. दुसरं एक युनिव्हर्सल कॉन्शियसनेस जो ही जी प्राणशक्ती ही जी भरून राहिलेली आहे अख्ख्या कॉस्मॉसमध्ये, तो जो युनिव्हर्सल कॉन्शियसनेस नाही ते दाखवणारं स्थान आहे. दुसरं म्हणजे सगळ्या प्रकारच्या गुप्तपणाचं आहे. म्हणजे तुमच्यामध्ये ज्या गुप्त क्वालिटीज आहेत, हिडन क्वालिटीज आहेत की त्या तुम्हाला सुद्धा माहीत नाही आहेत, अशा क्वालिटीज आहे चं स्थान आहे. आणि तिथेही मर्क्युरीची प्लेसमेंट ही चांगली आहे. म्हणजे एक त्या दृष्टीने आणि मर्क्युरी हा बुद्ध आपला बौद्धीचा ग्रह आहे, बुद्धिमत्तेचा रिलेटेड आहे. सो त्या दृष्टीने एखादी इन्स्पिरेशन मिळणे किंवा मग जर तुम्ही अध्यात्माकडे असाल तर ते कनेक्शन मिळणं, तुम्हाला युनिव्हर्सल कॉन्शियसनेसचं इन्स्पिरेशन मिळणं, एखादी इमॅजिनेटिव्ह की काहीतरी एक गूढ गोष्टीचं ज्ञान तुम्हाला होणं, या दृष्टीने ही प्लेसमेंट खूप चांगली आहे. सो इनफॅक्ट सॅटर्न बसचं बघितलं तर पापग्रह आहे, पण धनुराशीमध्ये आहे. धनुराशी ही गुरुची आहे आणि गुरुला सॅटर्नने आपलं गुरु मानलेलं आहे. सो गुरुच्या राशीमध्ये सॅटर्न चांगली फळं देतो. सो एक इमोशनल फुलफिलमेंट. सो इमोशनली जर तुम्ही काय करत असाल किंवा एक अध्यात्माच्या दृष्टीने गूढ ज्ञानाच्या दृष्टीने स्पिरिच्युअलिटीसाठी तर हे प्लेसमेंट खूप चांगलं आहे. किंवा काही गोष्टींवरती तुम्हाला एक असं दिसतं आहे काही गोष्टींमध्ये मे बी तुम्हाला तुमची इंट्युटिव्ह पॉवर जी आहे, कारण मॅजिशियनकडे सुद्धा हे बुधाचं कार्ड आहे, मॅजिशियनकडे सुद्धा त्या क्वालिटीज आहेत, इंट्युटिव्ह क्वालिटीज आहेत.
सो काही बाबतीमध्ये काही तुमचे जे प्रॉब्लेम्स असतील त्या दृष्टीने तुम्हाला एक तुमची इंट्युएशन तुम्हाला मार्ग दाखवेल. तुम्ही बघितला तर इथे हा चंद्र आहे. सो मे बी तुमचं मन हीच एक तुमची की आहे, असाही इथे अर्थ होतो. द म्युटेबल मून हे सांगते की सध्या तरी जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे, जे तुमचं ध्येय आहे, त्या बाबतीत अजून तरी काही मुवमेंट नाही आहे. कारण म्युटेबल मून आहे की तिथे एक थोडासा स्टॅग्नेशन आहे, एक स्टेटस को आहे. कदाचित एक मून एका राशीतून दुसऱ्या राशीत जाताना एक ठराविक त्या बॉर्डर पॉईंटला जेव्हा असतो तेव्हा एक साधारणतः कुठेही तो त्याचा प्रभाव फारसा टाकत नाही, स्टॅटिक असल्यासारखा असतो. आणि ती जी कंडिशन आहे ना ती ही आहे. सो त्यावेळी एक आपलं मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवणं हे गरजेचं असतं. जेव्हा ही मूनची कंडिशन असते तेव्हा तिथे आपण डिस्टर्ब न होणं, इथे आपल्या विचारांना एक बांधून ठेवणं गरजेचं असतं. इथे असं दाखवलं आहे की असं दिसतं आहे की तुम्ही मे बी काही बाबतीमध्ये मग जर इथे स्पिरिच्युअलिटीचा जर विचार केला किंवा मग तुमचा जो काही करिअर ॲस्पेक्ट आहे किंवा काय, तर तिथे तुम्ही स्वतःला अशा पोझिशनला नेऊन ठेवाल की कुठल्याही प्रकारचे अपोजिशन्स हे तुमच्यापर्यंत पोचणार नाही. इन कंजंक्शन टू टेम्परन्सचं काळ काय सांगतं, कुठल्याही गोष्टीमध्ये एक प्रॉपर बॅलन्सिंग करणं, हार्मनी आणणं. मग तुमच्या इमोशन्समध्ये तुम्ही हार्मनी आणताय, तुमच्या विचारांमध्ये किंवा तुमच्या रोजच्या डेली लाईफमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी अशा काही प्रकारे बॅलन्स कराल की कुठल्याही अपोजिशन्सचा तुमच्यापर्यंत त्यांना एक वाव मिळणार नाही, तुम्हाला डिस्टर्ब करण्यासाठी त्यांना वाव मिळणार नाही. मे बी ह्या पिरियडमध्ये काही बाबतीमध्ये तुम्ही एक स्टेबल असाल. द टेम्परन्सचं कार्ड सांगतं ज्यांना कुठे प्रवासाचे चान्सेस आहेत त्यांचं जे कम्युनिकेशन असेल त्यामध्ये थोडीशी प्रगती जाणवते. म्हणजे ज्यांना बाहेर जायचं असेल किंवा प्रवास करायचा असेल तर त्यांना तो सहजपणे करता येईल. कारण मॅजिशियनकडे सगळ्या पॉवर्स आहे, तो काही घडवू शकतो, काही क्रिएट करू शकतो. मॅजिशियनचं कार्ड आहे, 3rd हाऊसचं कार्ड आहे. सो तुम्ही आणि इनफॅक्ट 6th हाऊसचं कार्ड आहे. सो तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, कामाच्या ठिकाणी, तुमच्या रोजच्या प्रवासामध्ये तुमचा संवाद चांगला असणार आहे. संवाद तुम्ही मुक्तपणे कराल, त्याला कुठलीही बंधनं नसणार आहेत. कारण त्याला ग्रह एक कम्फर्टेबल आहेत, ग्रहस्थिती कम्फर्टेबल आहे. असं मे बी तुम्ही तुमची इंटेलेक्च्युअल पॉवर वापराल. कारण मॅजिशियनकडे इंटेलेक्च्युअल पॉवर आहे, तुम्ही तुमची इंटेलेक्च्युअल पॉवर वापराल. आणि तुम्हाला जे काही फायनली अल्टिमेटली अचीव्ह करायचं आहे, पेंटॅकल्स सांगते, ते तुम्ही अचीव्ह करणार आहात. आणि सातत्यपूर्ण कष्ट करून, सातत्य ठेवून, एक डिटर्मिनेशन ठेवून, आणि त्या गोष्टी आता तुमच्या मार्गी लागतील. इनफॅक्ट हे पण म्हटलं ना, विल सून बी रिझॉल्व, चॅलेंजेस विल सून बी रिझॉल्व. त्यामुळे काही गोष्टी आता मार्गी लागलेल्या आहेत. मे बी कदाचित तुमचा हा ॲटिट्यूड आता असाच आहे, 7 ऑफ वॉन्ड इन कंजंक्शन टू टेम्परन्स. आणि म्हणून काही गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत की कुठल्याही गोष्टींना अपोजिशनला स्वतःपर्यंत पोचू देत नाही. सगळ्या बाबतीमध्ये एक बॅलन्स ठेवायचा, बॅलन्स लाईफ जगायचं आहे, असा मे बी तुमचा आता ॲटिट्यूड असावा. त्यामुळे सगळ्या गोष्टी मार्गी लागत आहेत. सो काहींना तुमच्या एक या फ्युचरमध्ये तुम्हाला असं जाणवेल तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडलेत. या कुठल्याही वैचारिक द्वंद्व असेल, कुठल्याही विचारांचे मतभेद असतील किंवा कुठलीही जी सिच्युएशन असेल ती तुम्हाला एक निगेटिव्ह मे बी फेस करत असाल किंवा निगेटिव्ह आहे असं जाणवत असेल तुमच्या लाईफमध्ये, तर त्यातून तुम्ही आता एक फ्री होणार आहात. तुम्ही तिथून मूव्ह होत आहे. कारण द नाईट ऑफ पेंटॅकल्स हे एखाद्या प्रकारचं दुर्दैव आपल्या आयुष्यातून निघून जाणं हे दर्शवतं. सो आणि एक सगळ्या गोष्टी मार्गी लागून तुम्हाला एक बऱ्यापैकी अचिव्हमेंट्स, तुम्ही एक यशाची पायरी चढत जाल, एक बऱ्यापैकी अचिव्हमेंट्स तुम्हाला मिळतील, एक ते मार्ग मोकळे होतील पुढे जाण्यासाठी, असं काहीसं सांगते. इनफॅक्ट बॉटम ऑफ द डेक सुद्धा 8 ऑफ कप्सचं कार्ड हेच सांगते. मे बी काही लॉसेस असतील तुमचे झालेले यापूर्वी, तर त्यातून आता तुमचा मार्ग प्रगतीकडे सुरू झालेला आहे, असं बॉटम ऑफ द डेकही सांगते.
एक पॉझिटिव्हिटीकडे, एक सकारात्मककडे तुमचा प्रवास चालू आहे सध्या असं. सो मे बी आता तुम्हाला ती कंडिशन स्टॅटिक वाटत असेल, कदाचित आता तुम्हाला काही त्यामध्ये बदल दिसत नसतील, पण इनफॅक्ट कदाचित तुम्हाला माहीतही नसेल, पण एक काही गोष्टी ऑलरेडी होऊ घातलेल्या असतील. मे बी काही गोष्टी अजून तुम्हाला माहीत नाही, गुप्त आहेत कदाचित, त्यामध्ये थोडासा गुप्तपणा असू शकतो. त्या लगेचच तुमच्या नजरेसमोर येत नाही आहेत, काही वेळा कालांतराने येतील, पण तुमचा तो प्रवास एक सकारात्मककडे चालू झालेला आहे असं हे कार्ड सांगतं. आणि एक फायनान्शियली फुलफिलमेंट तुम्हाला मिळून जाणार आहे. धर्माची साथ आहे, मेन म्हणजे भाग्याची साथ आहे, कारण नवम स्थानामध्ये आहे सॅटर्न. सो सॅटर्नसुद्धा जरी पापग्रह असला तरी खूप भरभरून देणारा आहे ग्रह. सॅटर्न, राहू हे सुद्धा पापग्रह जरी असले की काही त्यांच्या प्लेसमेंट्स असतात त्या खूप माणसाला अगदी खूप मोठं यश देऊन जाणारे आहेत. सो प्रवासाच्या बाबतीत जर कोणी असेल तर त्यांना खूपच चांगले प्रॉस्पेक्ट्स आहेत. ज्यांना प्रवास करायचा असेल त्यांना खूप चांगले प्रॉस्पेक्ट्स आहेत. बरीचशी कार्ड्स ते दर्शवत आहेत. सो हा काही गायडन्स होता इथे. ज्यांच्या जन्मतारखा 2 ते 30 या दरम्यान असतील, समसंख्या असतील, त्यांच्यासाठी. तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच पाहत राहा. थँक्यू.